नमस्कार. जी 24 तासच्या डिजिटल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी नेहा चौधरी. आज सूर्यग्रहण आणि दीपअमावस्या ही दोन्ही एकत्र आल्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय, की आज दीपअमावस्या साजरी करायची की नाही? दिव्यांची पूजा करायची की नाही? यासाठी आज आपल्यासोबत तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहेत प्रसिद्ध मराठी लेखक, ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्र अभ्यासक दापरू सोमन. सर, तुमचं स्वागत आहे जी 24 तासच्या डिजिटल चॅनलमध्ये. नमस्कार. सगळ्यात नमस्कार. पहिला प्रश्न हाच, की आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे. तर यामागचं कारण काय? म्हणजे साजरा करण्यामागचं कारण काय? वैशिष्ट्य काय? आणि पूजा कशी करायची? हा, याच्या मागचं कारण असं आहे की पावसाळी दिवस आहेत. आपल्याला माहिती आहे पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्यावेळी घरातील दिवे स्वच्छ राहावेत, चांगले राहावेत. कारण आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये काळोख पडल्यानंतर घरामध्ये दिवे पाहिजेत, प्रकाश देणारी. आणि म्हणून ही प्रथा पडली की दिव्याची निगा राखायची. हं. पूजन करण्या अगोदर दिवे साफ करायचे, निगा राखायची आणि पूजन करायचं. आणि आपल्याला माहिती आहे आपली प्रार्थना ही संध्याकाळी सुद्धा काळोख पडल्याच्या अगोदर आपण दिव्याची प्रार्थना करतो. दीपो ज्योती नमोस्तुते ही भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि प्राचीन काळी तर दिव्याचं महत्व जास्ती होतं. आता इलेक्ट्रिसिटी आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर आपल्याला आठवण होते त्या हो. गोष्टीची. ती असताना आपल्याला कळत नाही. तसंच दिव्याचं होऊ नये म्हणून प्राचीन काळापासून दिवे स्वच्छ करावेत, दिवसात निगा राखावी आणि मग त्याचं पूजन करावं आणि दिव्यांनी चांगल्या स्थितीत आपल्याला प्रकाश देवो अशी प्रार्थना केलेली आहे. आता सगळ्यांना प्रश्न असा पडलाय, की आज सूर्यग्रहण आहे. या वर्षातील हे दुसरं सूर्यग्रहण आणि अंतिम सूर्यग्रहण. मग धर्मात असं म्हटलं जातं, म्हणजे धर्मशास्त्रात जरीही खगोलशास्त्रीय घटना असली, तरी शास्त्रामध्ये असं मानलं जातं, की या काळामध्ये शुभ कार्य करू नयेत, पूजा करू नयेत किंवा मंदिर सुतक काळ पाळला जातो. तर मग अशा वेळी आज दीप अमावस्येची पूजा करावीत का? हा, चांगला प्रश्न विचारलाय. बऱ्याच लोकांना हा मनात प्रश्न येतो. एक गोष्ट लक्षात घ्या, हे सूर्यग्रहण आपल्या इथून दिसणार नाहीये, भारतातून दिसणार नाहीये. आणि जरी जिथे दिसत असलं तिथे सुद्धा जिथे भारतीय आहेत परदेशामध्ये आपल्याला माहिती आहे हे सूर्यग्रहण युरोप, आफ्रिका खंडाचा काही भाग, संपूर्ण कॅनडा, उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर इथून दिसणार आहे. आणि हे विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण 2 मिनिटं 18 सेकंद खग्रा स्थितीचा आहे. तर दीप अमावस्येला यावेळी ते सूर्यग्रहण असलं तरी दीपपूजन करायलाच पाहिजे. त्याचा सूर्यग्रहणाचा अडथळा येत नाही आणि भारतातून तर ग्रहण दिसणारच नाही. त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक गोष्टी नियम पाळले जातात ते सुद्धा पाळायची जरूर नाही. सूर्यग्रहणाची भीती मनातून काढून टाकायला पाहिजे. कारण पुढच्या वर्षी दीप अमावस्येला, आषाढ अमावस्येला आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे आणि अच्छा. त्यावेळी ते इजिप्तमधून खग्र दिसणार आहे. त्यामुळे दीपपूजन करायचं सूर्यग्रहणाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. अच्छा. आता हे झालं सूर्यग्रहण आणि दीप अमावस्येबद्दल. सोशल मीडियावर अजून एक गोष्ट सतत व्हायरल होते, की सूर्यग्रहण हे रात्रीच्या वेळी दिसणार आहे. 9:04ला ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर मग अशा वेळी रात्री झोपायचं की नाही? की जागरण करायचं? असा एक प्रश्न सोशल मीडियावर फिरतोय. मग आपल्याला काय वाटतं, की काय याच्यात तथ्य आहे? आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे धार्मिक नियम पाळायला सांगितले ग्रहणाचे. परंतु ग्रहण जर दिसत नसेल तर तिथे ग्रहणाचे नियम, धार्मिक नियम पाळायची जरूर नाही असंही लिहिलेलं आहे. त्यामुळे गरोदर स्त्रिया असतील किंवा इतर लोक असतील घाबरायचं कारण नाही. आपण निवांत झोपू शकतो. आपल्याकडे रात्र आहे. भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नाहीये आणि पुढचं जे चंद्रग्रहण आहे 28 तारखेचं ते सुद्धा भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक नियम पाळायचे असतात ते पाळायचे जरूर नाही असं धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे. तरी आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये जर पाहिलं, तर भारतीयांनी अजून तरी सूर्यग्रहण पाहिलं नाहीये गेल्या 2-4 वर्षामध्ये. तर ही संधी कधी मिळणार आहे भारतीयांना पाहायला? कारण की खगोलशास्त्रासाठी तर तो हा. एक चांगली पर्वणी असते. तर मग कधी बघायला मिळणार आहे भारतीयांना तो? हा, चांगला प्रश्न विचारलाय. मला आठवतं 16 फेब्रुवारी 1980 ला बघा किती वर्ष झाली. हो. ते ग्रहण खग्रा स्थिती त्याची कारवार म्हणून दिसणार होती.
त्यावेळी मी 100 व्याख्यानं दिली होती प्रचार केला की लोकांनी खग्रास सूर्यग्रहण पाहावं, अर्थात साध्या डोळ्याने पाहायचं नाही, ग्रहण चष्म्यातून ते ग्रहण सूर्यग्रहण पाहायचं असतं, म्हणजे डोळ्यांना इजा होत नाही. तर कारवारला अंकोला गावात आम्ही गेलो होतो 16 फेब्रुवारी 1980 आणि 2 मिनिटं 40 सेकंद खग्रास स्थिती दिसली होती. ती डायमंड रिंग दिसली, प्रभाकरी दिसलं आणि चंद्रानं सूर्याला झाकल्यानंतर संपूर्ण काळोख झाला आणि आकाशात ग्रहतारे दिसायला लागले. ते दृश्य अजूनही मला आठवतं. किती वर्ष झाली बघा, 16 वाह! फेब्रुवारी हो. 1980 आणि त्यानंतर आपल्या इकडे सूर्यग्रहण दिसलं आणि ते आपण 24 ऑक्टोबर 1995 ला खग्रास अच्छा. सूर्यग्रहण भारतातून दिसणारं होतं आणि ते पाहायला आम्ही फतेपूर सिक्रीला गेलो होतो उत्तर अरे वाह! भारतामध्ये. तिथे काही सेकंद ग्रहण दिसलं, सुंदर दृश्य दिसलं. त्यानंतर 11 ऑगस्ट 1999 ला भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसलं, परंतु त्यावेळी आकाश ढगाळ होतं, आम्हाला दिसलं नाही. अच्छा. त्यानंतर 22 जुलै 2009 ला खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणारं होतं, परंतु ते आकाश ढगाळ असल्यामुळे दिसलं नाही. आता यापुढचं भारतातून दिसणारं खग्रास सूर्यग्रहण पाहायचं असेल तर हं. 20 मार्च 2034 ला अच्छा. खग्रास सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती भारतातून काश्मीर मधून दिसणार आहे. अरे तेव्हा वाह! पुढच्या वर्षी आषाढ अमावास्येला जे खग्रास सूर्यग्रहण आहे आणि ते पाहायला आम्ही इजिप्तला जाणार आहोत. इजिप्त मधून दिसणार आहे त्याची खग्रास स्थिती. हे बघा, अच्छा. सूर्यग्रहण ज्यावेळी होतं ना त्यावेळी चंद्र सूर्याला जागतो आणि खग्रास स्थिती काही विशिष्ट भागातून दिसते. आता पुढच्या वर्षी जे 2 ऑगस्ट ला आषाढ अमावास्या आहे, हो. 2 ऑगस्ट 2027 आणि त्यावेळी मोरोक्को, स्पेन, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, सौदी अरेबिया, येमेन, सोमालिका येथून या ग्रहणाची खग्रास स्थिती दिसणार आहे. आणि गंमत अशी आहे, पुढच्या वर्षी जी खग्रास स्थिती दिसणार आहे ना हां, ती हां. जास्तीत जास्त मिनिटाची आहे. म्हणजे किती कालावधीची आहे? 6 मिनिटं 23 सेकंद. आम्ही वाह! इजिप्तला ते बघायला जाणार आहोत. बघा, खग्रास स्थिती जास्त का दिसते? म्हणजे चंद्र सूर्याला झाकून जास्त वेळ आपल्याला दिवसा आकाशातील ग्रहतारे दिसतात आणि ते विलोभनीय असं दृश्य दिसतं. तर ते कधी दिसतं? तर ज्यावेळी ग्रहणाच्या वेळी सूर्य जर दूर असेल पृथ्वीपासून तर सूर्यबिंब लहान दिसतं हो. आणि चंद्र जर पृथ्वीच्या जवळ असेल ग्रहणाच्या वेळी तर चंद्रबिंब मोठं दिसतं आणि ते हं. बराच वेळ सूर्यबिंबाला झाकू शकतं आणि खग्रास स्थिती मोठी दिसते. तर या शतकातील मोठं खग्रास स्थिती, जास्त वेळ खग्रास स्थिती दिसणारं सूर्यग्रहण 22 जुलै 2009 ला झालं होतं आणि त्यावेळी 6 मिनिटं 39 सेकंद खग्रास स्थिती हं, दिसली हं, होती. हं. आता यावेळी 2 ऑगस्टला पुढच्या वर्षी 6 मिनिटं 23 सेकंद खग्रास स्थिती इजिप्त मधून दिसणार आहे. या शतकातील ही 2 मोठी खग्रास मोठी. स्थिती दिसणारी अशी ग्रहण आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ जात असतात, खगोल अभ्यासक जात असतात. खग्रास सूर्यग्रहण पाहणं ना हे विलक्षण खरंय, विलोभनीय खरंय. असं आणि दृश्य ते तुम्ही दिसतं. अनुभवलंय. पुढच्या वर्षी भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे हं, हं. आणि मुंबईतून सुद्धा त्यावेळी दुपारी 3:47 पासून 5:32 पुढच्या वर्षी 2 ऑगस्ट 2027 ला हां. खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. पुण्यावरून 3:49 पासून दुपारी 5:32 खंडग्रास स्थिती दिसणार आहे. भारतातून ते दिसणार आहे आणि दीप अमावस्या आहे. त्यावेळी सुद्धा आम्ही पंचांगामध्ये आणि कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे, जरी सूर्यग्रहण असलं तरी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आपण दीपपूजन करायचं आहे. त्याचा आणि सूर्यग्रहणाचा संबंध नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे गैरसमजुती आहेत. आपल्याकडे आणखी पण गैरसमजुती आहेत की गरोदस्तीनं भाजी चिरली तर हो, कान हो. फाटतं, विकृत मूल जन्माला येतं. अंधश्रद्धा आहे, चुकीची समजूत आहे. उलट थायलिडोमाइड नावाचं चुकीचं औषध युरोपमध्ये हजारो स्त्रियांनी घेतलं हं, हं. गरोदरपणी आणि हजारो विकृत मुलं जन्माला आली. ती चुकीच्या औषधामुळं, थायलिडोमाइड या चुकीच्या औषधामुळं ग्रहणामध्ये भाजी चिरल्यानं नव्हे. अर्थात भीती वाटते. प्राचीन काळी माहित नव्हतं, विज्ञान प्रगत नव्हतं, त्यामुळे बरोबर. ग्रहण म्हणजे काय हेच माहित नव्हतं. राहू केतू सूर्य चंद्राला गिळतात अशी चुकीची समजूत होती. अर्थात राहू केतू म्हणजे राक्षस नव्हेत. आता शालेय 6वीच्या
वर्गात हे शिक्षण दिलं जातं, ग्रहण कसं होतं. आणि आपण चंद्रावर गेलेलो आहोत तेव्हा ग्रहण पाहायला पाहिजे. फक्त सूर्यग्रहण पाहताना सूर्यग्रहण चष्म्याचा वापर करायला पाहिजे. साध्या अच्छा. डोळ्यांनी सूर्याकडे बघायचं नाही. आणि चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी बघितलं तरी चालतं. तेव्हा निर्धास्तपणे आज दीपअमावास्या असली तरी सूर्यग्रहण जरी असलं तरी दीपअमावास्या साजरी करायची आहे. आपण दिव्याचे पूजन करायचंय, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. प्रकाश पाहिजे जीवनामध्ये. अर्थात हे जरी आपण करत असलो तरी मनामधला अंधार काढला पाहिजे. आपल्याकडे हो. भ्रष्टाचार, अनिती याचा जो अंधार मनामध्ये असतो तो सुद्धा आजपासून निश्चय करून पवित्र श्रावण मास उद्यापासून सुरू होतोय, तर हो. त्याचं स्वागत करायचं आहे. अजून आता आपण जे बोललो त्यामध्ये तुम्ही वारंवार हा उल्लेख केला की आज दीप अमावस्या म्हणजे अमावस्या आहे आणि पुढच्याही वर्षी आषाढ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण पण पौर्णिमेच्या दिवशी. कनेक्शन आहे का काही की अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण होतं, चंद्रग्रहण पण पौर्णिमेच्याच दिवशी, यांचं काही एकमेकांशी कनेक्शन आहे काय, म्हणजे कसं? नाही, असं लागोपाठ ग्रहणं येत असतात, आपल्याला माहितीये. त्याच्यामुळे काही वेगळं काहीतरी होतंय, अघटित काहीतरी होतंय असं काहीही नाही. लागोपाठ चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होतं. अमावस्येला आपल्या माहिती आहे चंद्र सूर्याला झाकून टाकतो आणि त्यावेळी सूर्यग्रहण दिसतं. अर्थात प्रत्येक अमावस्येला होत नाही. ज्यावेळी चंद्र आणि सूर्य हे एकत्र येतात समोरासमोर तेव्हा चंद्रबिंब सूर्यबिंबाला झाकून टाकतं. आणि जर त्यावेळी चंद्र दूर असेल तर कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं, सूर्याची कडा दिसते. आपल्याला माहितीये थोडं सूर्यबिंब चंद्रबिंबानं झाकलं तर खंडग्रास सूर्यग्रहण दिसतं. हो. तसं पुढच्या वर्षी भारतामधून खंडग्रास दिसणार आहे. परंतु मगाच मी तुम्हाला देश सांगितले इजिप्त मधून हे चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकताना दिसणार आहे. सूर्यग्रहण आपल्याला माहितीये ही जास्त होतात पण कमी भागातून दिसतात, त्यामुळे कमी आपण पाहिल्याचं आठवतं. पण चंद्रग्रहण जिथे रात्र असेल, चंद्र आकाशात असेल तिथून ती दिसतात आणि त्यामुळे चंद्रग्रहण जास्त वेळा झाली असं आपल्याला वाटतं. पण दरवर्षी सूर्यग्रहण होत असतात आणि चंद्रग्रहण होत असतात. आता आपल्याला सांगायचं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुढचं 2 ऑगस्ट 2027 ला खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ते मी तुम्हाला देत सांगितले. त्याच्यानंतर 22 जुलै 2028 ला अच्छा. खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधून खग्रास तिथे दिसणार आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबर 2030 ला ग्रहण होणार आहे, खग्रास सूर्यग्रहण. आणि ते निमिबिया, बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका, लोगोथो, ऑस्ट्रेलिया इथून दिसणार आहे. आता भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसण्याची मी तारीख तुम्हाला सांगितली, हो. 20 मार्च 2034 काश्मीरमधून दिसणार आहे. त्यानंतर 3 जून 2114 ला उत्तर भारतातून खग्रास स्थिती दिसणार आहे. त्यानंतर 14 मे 2124 मध्य भारतात दिसणार आहे. आता काही लोक विचारतील सोमन सर महाराष्ट्रातून कधी दिसणार आहे? तारीख सांगतो की कारण या तारखा फिक्स असतात. 18 सप्टेंबर 2248 या दिवशी खग्रास सूर्यग्रहण ते महाराष्ट्रातून त्याची खग्रास स्थिती दिसणार आहे. अच्छा. गणिताने आता हे सांगता येतं. आपल्याला माहितीये पुढची ग्रहण. पूर्वीच्या काळी हे माहीत ज्यावेळी नव्हतं हो. त्यावेळी ग्रहणाविषयी भीती वाटणं साहजिकच होतं. त्यामुळे पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती असेल पाणी सुद्धा फेकून देत असत, ग्रहण सुटल्यानंतर नवीन भरत असत. आता तुम्ही मला सांगा विहिरीमध्ये आणि तलावामध्ये पाणी तेच असतं ना, ते हो. पुन्हा घरात येतं. पण माहीत नव्हतं कारण आणि भीती वाटत होती. भीती नाही, नैसर्गिक चमत्कार आहेत. खगोल अभ्यासक मुद्दाम हे ग्रहण विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे. या वर्षी ग्रहण दिसणार नाही पण पुढच्या वर्षीचं ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण हे विद्यार्थ्यांना दाखवलं पाहिजे शिक्षकांनी. आणि ग्रहण कसं होतं याची माहिती द्यायला पाहिजे. कारण हे विज्ञानाचं शिक्षण घ्यायला पाहिजे. भारताची इस्रो संस्था आपल्याला माहिती आहे चांद्रयान पाठवलं, आता गगनयान जाणार आहे. तेव्हा अर्थात प्रगती होते खगोलशास्त्रामध्ये. तेव्हा त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना या ग्रहणाच्या निमित्ताने द्यायला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. आपण म्हणालात, की महाराष्ट्रातनं पण हे सगळं बघता येणार आहे. तर तेव्हा म्हणजे कुठे बघता येईल? कोणत्या-कोणत्या शहराला ही संधी मिळेल? आणि तेव्हा काय करायचंय आपल्याला? आणि त्याच्या वेळा कशा असणार आहे? याबद्दल काही सांगू शकाल? हो, नक्कीच. आता हे ग्रहणाचं गणित आहे, हे आपल्याला कम्प्युटरवरती करता येतं, संगणकावरती.
आत्ताच जे ग्रहण आहे, पुढच्या वर्षीचं ग्रहण आहे, ते खंडग्रास सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. मुंबईतून दुपारी 3 वाजून 47 मिनिटांमधून 5 वाजून 31 मिनिटांनी पर्यंत दिसणार आहे खंडग्रास स्थिती. पुण्यातून 3:49 ते 5:32, नाशिक मधून 3:48 ते 5:29, त्यानंतर नागपूरवरून 3:58 ते 5:23, त्यानंतर कोल्हापूरवरून 3:51 ते 5:36, अशा रीतीनं वेगवेगळ्या वेळी. लक्षात घ्या, चंद्रग्रहण होतं ना, त्याची वेळ सगळीकडे एकच असते, त्याच वेळी दिसतं. पण सूर्यग्रहण बघायची वेळ प्रत्येक स्थळाप्रमाणे वेगवेगळी असते आणि ती पुढच्या वर्षी 2 ऑगस्टला खंडग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, साध्या डोळ्यांनी ग्रहण बघायचं नसतं. त्याच्यासाठी ग्रहण चष्मे जे असतात, तर त्यातून ग्रहण पाहिजे, म्हणजे डोळ्याला इजा होत नाही. मला आठवतं 16 फेब्रुवारी 1980ला आम्ही कारवारला जेव्हा गेलो, हो. माहित नव्हतं कारण ते ग्रहणच 98 वर्षांनी भारतातून दिसणार होतं. मी प्रयोग केले त्या ठिकाणी, तापमान उतरतं, डायमंड रिंग दिसते, हिऱ्याच्या अंगठीसारखं दृश्य. त्यानंतर कोरोना दिसतो, चंद्रबिंबानं सूर्यबिंबाला झाकल्यानंतर प्रभा किरीट करोना सभोवती दिसतो. ते दृश्य ना डोळ्यात अगदी साठवली जातात आणि ते पाहताना मात्र खग्रा स्थिती पाहणं, ग्रहण चष्मा काढायचा असतो. खग्रा स्थिती साध्या डोळ्यांनी बघायची असते आणि ती आम्ही बघितली. त्यावेळी प्रयोग केले. आपल्याला माहिती आहे, जर रात्री पानं मिटणारी वनस्पती जी आहे, लाजाळूचं झाड, ते खग्रा स्थितीमध्ये पानं मिटतं हे बघितलं. पशुपक्ष्यांना माहित नसतं रात्र होणार आहे, म्हणजे अकस्मात रात्र होते आणि पुन्हा दिवस उजाडतो. तेव्हा ती खग्रा स्थिती जेव्हा सुरू होते, त्यावेळी रात्र होते, आकाशात ग्रह तारे दिसतात. त्यावेळी आम्हाला बुध दिसला, शुक्र दिसला होता. अरे वा. खूप ते आठवतं दृश्य. त्यानंतर पक्षी स्तब्ध होतात, कारण रात्र नेहमी होते, ते हळूहळू रात्र होते. खग्रास सूर्यग्रहणामध्ये रात्र होते, ती अकस्मात पटकन रात्र होते चंद्रानं सूर्याला झाकल्यानंतर. अर्थात माणसानं माहित असतं, पण पशुपक्ष्यांना माहित नसतं. हो. आम्ही काही प्रयोग केले. आपल्याकडे असा गैरसमज होता की माणसानं खायचं नाही, ग्रहणामध्ये काही जेवण जेवायचं नाही. तर आम्ही प्रयोग केले. त्यावेळी आमच्यापैकी काही मित्रांना जेवले ते, आणि डॉक्टरांनी तपासले, अजूनही ते आहेत. विचार करा, 16 फेब्रुवारी 1980. उलट उघड्या गाडीवरती पावसाळ्यात भेळपुरी खाणं हे घातक असू शकेल, पण ग्रहणामध्ये काही निषिद्ध होत नाही. तलावात तेच पाणी असतं, विहिरीत तेच पाणी असतं. मनामध्ये भीती असते आणि भीती हो. पोटी आपल्याकडे अशा या गैरसमज हे पसरलेले आहेत. अर्थात म्हणून मी नेहमी सांगत असतो, खग्रा स्थिती बघणं. म्हणून पुढच्या वर्षी आम्ही इजिप्तला जाणार आहोत. आपल्याला माहिती असेल, इजिप्तवरून 6 मिनिट 23 सेकंद खग्रा स्थिती दिसणार आहे. हो. खग्रा स्थिती म्हणजे काय? चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकतं आणि अंधार होतो, दिवसा अंधार होतो. आणि दुपारच्या वेळी ग्रहण असेल, विषुववृत्ताजवळ तो प्रदेश असेल ग्रहण दिसण्याचा, तर जास्त वेळ ग्रहण दिसतं. या शतकामध्ये हे ग्रहण जास्त वेळ दिसणार आहे आणि म्हणून 6 मिनिट 23 सेकंद इजिप्त मधून खग्रा स्थिती पुढच्या वर्षी दिव्याच्याच अमावास्येला, म्हणजे आषाढ अमावास्येला दिसणार आहे. आम्ही सर्व खगोलप्रेमी तिकडे ते पाहायला जाणार आहोत. चंद्रग्रहण कधी महाराष्ट्रात आणि भारतात दिसेल आपल्याकडे? आता सूर्यग्रहणाचं झालं, आपण बोललो. चंद्रग्रहणाचं कसं असणार आहे? कारण की आता आता येणारे चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण जे भारतात आहे, दिसणार नाहीये. खंडग्रास चंद्रग्रहण, आपल्याला माहितीये की चंद्राची छाया पृथ्वीवर जिथे पडते तिथून चंद्र आड आल्यामुळे आपल्याला माहितीये की तर ते खंडग्रास पौर्णिमेलाच होतो हो. चंद्रग्रहण. चंद्रग्रहणाचे 3 प्रकार आहेत: एक खग्रास चंद्रग्रहण, एक खंडग्रास चंद्रग्रहण आणि छायाकल्प चंद्रग्रहण. म्हणजे जेव्हा विरळ छायेत चंद्र येतो, त्यावेळी पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्रग्रहण दिसतं. कारण आपल्याला माहितीये, पौर्णिमेला मध्ये पृथ्वी येते, एका बाजूला चंद्र आणि दुसऱ्या बाजूला सूर्य असतो. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आणि त्यामुळे पृथ्वी गोल आहे हे कारण सुद्धा आपल्याला माहिती आहे, त्यावरून सांगितलं गेलं. तर चंद्रग्रहणामध्ये साध्या डोळ्यांनी बघू शकतो आणि जास्त प्रदेशातून दिसतं. पण चंद्रग्रहण इथून रात्री आकाशात चंद्र दिसतो, तिथून ते दिसतं. आता 28 ऑगस्टला या वर्षी हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ते पश्चिम आशिया, युरोप
आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि हिंदी महासागर इथून दिसणार आहे. कारण तिथे रात्र आहे, आपल्याकडे तर दिवस आहे त्यावेळी. त्यामुळे आकाशात चंद्र नसणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. जसं आजचं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे दोन्ही ग्रहण भारतातून दिसणार आहेत. त्यामुळे कुठलेही धार्मिक नियम इथे पाळायची जरूर नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरायचं कारण नाही. ग्रहण हे वाईट नसतं, तो नैसर्गिक आविष्कार आहे, हे समजून घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी यावेळी. आणि लक्षात ठेव, वैज्ञानिक दृष्टिकोन अनुभवला पाहिजे. हो, खरंय. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? कार्य कारणभाव समजून घेणं प्रत्येक गोष्टीचा. आता हे सण उत्सव काय आहेत? आपल्याकडे चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे बघा. म्हणून श्रावण महिना पावसाळ्यात येतो. पावसाळ्यात उपवास करा, का सांगितलेलं आहे? तर हलका आहार घ्या. आधुनिक काळात सांगायचं तर डायटिंग करा. हे विज्ञान आहे त्याच्या मागे. त्यामुळे पावसाळ्यात हे चातुर्मासामध्ये दक्षिणायनं बघा 21 जूनला आपल्याकडे दिवस मोठा असतो. दक्षिणायनं सुरू होतं. आता हे धार्मिक भाषेत सांगितलंय, देवांची रात्र सुरू होते 21 जूनला. 21 जून नंतर आपल्याला माहिती आहे आषाढ शुक्ल एकादशी येते. म्हणजे तिथून चातुर्मासाला सुरुवात होते. 4 महिने देव झोपतो. देव म्हणजे नक्षत्र तारे, आकाश ढगाळ असतं आणि त्यामुळे ते देव झोपतो ही कल्पना आहे. पण दक्षिणायनं यामध्ये हा चातुर्मास आहे आणि हे समजून म्हणजे विज्ञानच आहे. पण धार्मिक भाषेत सांगितले दक्षिणायनं ही देवांची रात्र आणि उत्तरायण हा देवांचा दिवस. 21 डिसेंबर पासून 21 जून पर्यंत उत्तरायण असतं आणि 21 जून पासून 21 डिसेंबर पर्यंत दक्षिणायन असतं, देवांची रात्र असते. आणि पावसाळ्याचे दिवस घरामध्ये असतो म्हणून ही व्रत वगैरे सांगितलेले, उपवास करा, डायटिंग करा. आपल्याला माहिती आहे थंडीमध्ये भूक जास्त लागते 21 डिसेंबरच्या सुमाराला आणि दिवाळी येते आपली. इथे विज्ञानच आहे, फक्त ते धार्मिक भाषेत लोकांना सांगितलेलं आहे. तर ग्रहणात सुद्धा ग्रहण पाहायचं आणि ते निर्धोक पद्धतीने पाहायचं. आपल्या डोळ्याला इजा होता का म्हणून ग्रहण आणि हे विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच चंद्र सूर्य हे बघायला पाहिजे, निरीक्षण करायला पाहिजे आणि आपलं विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. दिवस मोठा असतो म्हणजे काय, दिवस लहान असतो म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे 21 डिसेंबरला उत्तरायण सुरू होतं, त्यावेळी आपल्याकडे रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. त्यानंतर दिनमान वाढायला लागतं. तर हे विज्ञान आहे निसर्गाचं, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि ते धर्मशास्त्र आणि याची जोड केलेली आहे. म्हणून बघा औषधी वनस्पती या आपण गणपतीला वाहतो, श्रावण महिन्यात सांगितलेल्या त्या, हे सर्व विज्ञानच आहे. फक्त ते धार्मिक लोकांनी मनात पटावं यासाठी त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तेव्हा आजचं सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नसलं तरी जगातले अनेक लोक स्पेनला गेलेले आहेत, विशेषतः स्पेन मध्ये आणि स्पेन युरोप मधून हे खगोलस्थिती बघणार आहेत. अर्थात आजची खगोलस्थिती ही 2 मिनिटं 18 सेकंद आहे, पण पुढच्या वर्षीची इजिप्त मधून दिसणारी खगोलस्थिती मात्र 6 मिनिटं 23 सेकंद आहे. तर ती बघणं विशेष महत्वाचं आहे. भारतातून मी तुम्हाला सांगितलंच आहे, भारतातून खगोलस्थिती बघायची असेल तर 20 मार्च 2034 ला काश्मीर मधून दिसणार आहे खगोलस्थिती. त्यानंतर 3 जून 1914 उत्तर भारतातून ग्रहण होणार आहे. 14 मे 1924 मध्य भारतातून खगोलस्थिती दिसणार आहे. त्यानंतर 5 जुलै 1968 दक्षिण भारतातून दिसणार आहे. 8 नोव्हेंबर 2189 दक्षिण भारतातून खगोलस्थिती दिसणार आहे आणि 18 सप्टेंबर 2248 महाराष्ट्रातून खगोलस्थिती दिसणार आहे. अर्थात या पुढच्या तारखा पुढच्या पिढीसाठी आहेत. विज्ञान प्रगत होत आहे आणि विद्यार्थ्यांना विशेषतः विज्ञानाची आवड निर्माण करून घेण्यासाठी पुढच्या वर्षीचं जे 2 ऑगस्ट 2027 ला खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे, त्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ते दाखवलं पाहिजे. त्यासाठी ग्रहण चष्मे त्याचा वापर करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना दाखवून ही माहिती द्यायला पाहिजे. पुस्तकातून बोर्डवर फळ्यावर शिकवण्याबरोबरच हे प्रत्यक्ष दाखवलं तर विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण होते. हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं सध्या आपण जे दिल्लीला जंतर मंतर ला आंदोलन झालं झेनझी मुलांचं, विद्यार्थ्यांचं, त्यानंतर या पोरांच्या
अनेक गोष्टी मागे बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा आहे. म्हणजे खरं पाहिलं तर ते वैज्ञानिक दृष्टी सगळ्या गोष्टीकडे पाहत असतात. तर त्यांच्यासाठी जेव्हा ते घरात वावरतात, तेव्हा त्यांची आई म्हणा, आजी म्हणा, ते सगळ्या म्हणतात, की उद्यापासून श्रावण आहे, आपल्याला श्रावण पाळायचं आहे, हे खायचं नाही, असं करायचं आहे. तर या झेंझी लोकांसाठी तुम्ही काय म्हणाल, की श्रावण का पाळायचा असतो वैज्ञानिकदृष्ट्या? खरं सांगतो मी, मुलं फार हुशार आहेत आजची. मुलं विचारतात, फुलं घालून देव प्रसन्न होतात, तर फुलवाल्यांना फुलं विकली असती का? त्यांनी देवाला घातली असती की नाही? लक्षात ठेवा, आपण आजी सांगते मुलांना, नातवंडांना, की उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो. हो. आता मुलं विचारतात, डावीकडे सोंड का असते? तर डाव्या हातात मोदक असतो आणि उजवा हात आशीर्वाद देतो. म्हणून सोंड डावीकडे असते, मोदकाकडे असते. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव सांगितला पाहिजे आणि हो. मुलांना ते पटतं. मुलांना तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर कळतं, मग Google वरती सर्च करतात. आता खरंय. गुरु वेगळे आहेत. पूर्वीसारख्या नाही. पूर्वी आजी आजोबा सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवत होते. आता तसं नाही. मुलं अभ्यास करतात आणि पुढची पिढी ना, ही आताची शाळेत जाणारी मुलं हीच उद्याचा भारत घडवणार आहेत. खरंय. त्यामुळे नीतिमान व्हायला पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त भारत देश व्हायला पाहिजे किंवा नेतृत्व लीडरशिप कशी डेव्हलप करायची. म्हणून आपल्याकडे देव, मी नेहमी सांगत असतो मुलांना, मुलं विचारतात प्रश्न, गणपतीची पूजा का करायची, देवांची पूजा का करायची? आजी आजोबाने सांगितलं पाहिजे. लक्षात घ्या की गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, म्हणून गणपतीची पूजा करायची. म्हणजे काय? 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती म्हणजे. तर आपण एक विद्या जरी आयुष्यात शिकलो ना, एक कला जरी शिकलो ना, तरी आयुष्याचं कल्याण होतं. कारण जीवनाचा उद्देश काय आहे? इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणं. आता खरंय. बघा, मी संगीत शिकलो आणि संगीत गाणं गायल्यानंतर इतरांना आनंद झाला, तर इतरांच्या जीवनात एक क्षणभर का होईना आनंद निर्माण करता आला पाहिजे. जसं अत्तर लावताना आपला हात आपोआप सुगंधित होतो ना, तसं इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करताना आपल्या जीवनात आनंद वाटला पाहिजे आणि तेच जीवनाचा खरा अर्थ आहे. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणं. संत महंतांचं कार्य बघा ना, त्यांनी जे ग्रंथ लिहिले ते आजही आपल्याला उपयुक्त वाटतात. म्हणून आज जग भारताच्या संस्कृतीचा अभ्यास करते आणि हे वैशिष्ट्य आहे. धार्मिक ग्रंथ हे केवळ पुण्य मिळेल यासाठी वाचायचे नसतात, तर जीवन कसं जगायचं यासाठी ते उपयुक्त असतात. आपल्याकडे रामायण आणि महाभारत आहे. कसं जगू नये हे महाभारताचं शिक्षण मिळतं आणि कसं जगावं हे रामायणापासून शिकतं. भगवद्गीता हा वृद्धापकाळी वाचायचा ग्रंथ नाहीये, तर तो तरुणपणी जीवन कसं जगावं यासाठी वाचण्यासाठी. तेव्हा हे सगळं धर्मशास्त्र, कार्यकारणभाव समजून घ्यायला पाहिजे. तो उपवास का करायचा? तर अपचन होऊ नये, पावसाळी दिवसात चलन कमी होतं म्हणून उपवास करायचा आहे. उपवासामध्ये काय खावं हे कुठल्याही धर्मशास्त्र ग्रंथात लिहिलेलं नाही. एक लिहिलंय हविष्यान्न. हविष्यान्न म्हणजे यज्ञाचे अर्पण करतो ते अन्न उपवास खावं, तांदूळ सोडून, असं सांगितलेलं आहे. हविष्यान्न एवढंच सांगितलेलं आहे. पण माणसं उपवास करणार म्हणजे बटाटे आणि साबुदाणा. त्याची गैरसमजूत आहे. साबुदाणा तयार करताना बघितलं तर माणसं खाणार नाहीत. बटाटा भारतीय नव्हे. उपवास म्हणजे हलका आहार, फला आहार. निर्जळी उपवास सुद्धा करता कामा नये. हे सगळं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, शरीराचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून सणांची रचना केलेली आहे ऋतूप्रमाणे आणि मनाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्याकडे उत्सव सांगितलेले आहेत आणि त्या उत्सवात माणसं खरंय. एकत्र येतात आणि त्यामुळे मनाला आनंद होतो, दुःख चिंता विसरतो आपण. आणि हे काम आपल्या भारतीय संस्कृतीनं केलंय. म्हणून आज जगामध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला जातो आहे. आपल्याकडे उत्तरायण आणि दक्षिणायन हे 3-4 हजार वर्षापूर्वी माहित होतं. वेदांग ज्योतिष नावाचा ग्रंथ आहे, त्याचं पाश्चात्य लोकांनी इंग्रजी भाषांतर केलं. भारतीय लोकांना हे ज्ञान होतं. भास्कराचार्य, आर्यभट्ट, वराहमिहिर हे खगोलशास्त्रज्ञ जे होऊन गेले, त्यांनी केवळ डोळ्यांनी पाहून हे निरीक्षण केलं. भास्कराचार्याने सांगितलं राहू केतू राक्षस नव्हे, घाबरू नका ग्रहणाला, जे आज आपण सांगतोय हे त्या काळात त्यांनी सांगितलं. लक्षात घ्या, विज्ञानामध्ये सुद्धा भारत हा अग्रेसर होता. शून्याचा शोध भारतानं लावला. त्यांनी जगाला जसं दिलं आपण गणितामध्ये म्हणतो, तसं खगोलशास्त्रामध्ये अनेक गोष्टी
जगाला भारतीय द्या. तेव्हा आपण मनातील गैरसमजुती, मी अंधश्रद्धा म्हणत नाही, गैरसमजुती काढून टाकायला पाहिजेत. आज दीप अमावास्या असली तरी कुठून ग्रहण दिसणार आहे, तिथूनच का दिसणार आहे, आपल्याकडून का दिसणार नाही, खगोलात स्थिती जास्त कालावधी का असते, असे प्रश्न आपल्याला मनाला विचारून विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर शोधण्यासाठी सांगायला पाहिजे. खरंच तुम्ही आज इतकी छान माहिती दिली आहे ना, की अगदी घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना असे सगळे प्रश्न पडलेले आहेत, की आपण श्रावण का पाळतो, सूर्यग्रहणात हे करायचं की नाही, दीप अमावस्या करायची की नाही, सणामागचा खरा उद्देश काय आहे किंवा कुठल्याही उत्सवामागचा उद्देश म्हणा, किंवा आपण व्रत वैकल्य जे करतो त्याच्या मागचा उद्देश खरा कारण काय ते तुम्ही आज सगळ्यांना आम्हाला सांगितलं. त्यामुळे अगदी हे गोष्टीचे सांगड घालून म्हणजे विज्ञान आणि शास्त्र या दोघांना सांगड घालून आपण पुढच्या पिढीकडे हे देणार हा वारसा आणि त्यांनी तो तितक्या छानपणे नेला. तर हे त्यांच्याही आरोग्यासाठी, आपल्या भारतासाठी, आपल्या सगळ्या त्यांच्या जडणघडणासाठी पण खूप छान होणार आहे. तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी खरंच खरंच तुमचे धन्यवाद. थँक यू G24 तासशी बोलल्याबद्दल.